नमस्कार मैत्रिणींनो, राणी क्रिएटिव्ह कॉर्नर मध्ये तुमचे खूप स्वागत। तर आज आपण सुंदर अशी महालक्ष्मीची ही साडी शिवणार आहोत आणि अगदी 10 मिनिटात ही साडी तयार होते। तर मार्गशीर्ष महिना पण आता चालू झालेला आहे आणि येणाऱ्या पहिल्या गुरुवारी अशा प्रकारे साडी शिवून आपण आपल्या कळसाला घातली आणि सुंदर असा मुखवटा लावला महालक्ष्मीचा। तर किती सुंदर अशी आपली ही साडी दिसेल आणि पूजा पण आपली मांडल्यानंतर खूपच सुंदर दिसेल। तर अशा प्रकारे साडी शिवण्यासाठी पहा, मी इथे खणाचा कपडा घेतलाय, तो डबल फोल्ड करून घेतलाय। तर डबल फोल्ड केलाय, त्याची एका साइडची रुंदी पूर्ण 19.5 भरते, तर पूर्ण भरत होती 39 आणि 39 आपल्याला रुंदी घ्यायची आणि उंची आपल्याला त्याची 9 इंच घ्यायची। अशा प्रकारे आपल्याला नंतर कपडा कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर पहा, डबल फोल्ड करून आपल्याला दोन्ही साइडनी शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपल्याला दोन्ही साइडनी जिथून आपण उंची घेतली होती त्या साइडने आपल्याला दोन्ही साइडनी शिलाई मारून घ्यायची। तर दोन्ही साइडनी शिलाई मारून घेतली। आता त्यानंतर आपण साडीला पहा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे, त्याला प्लेटी करून घ्यायच्या। 1 इंचाचं पुढे अंतर सोडायचे, मागची 1 इंचाची प्लेट घ्यायची आणि आपण जिथे 1 इंचाचं अंतर सोडलंय तिथे अशा प्रकारे प्लेट ठेवून नंतर त्यावरती शिलाई मारून घ्यायची। अशा प्रकारे प्लेटी करून तुम्ही अगोदर पिना पण लावून घेऊ शकता किंवा प्लेटी करून डायरेक्ट तुम्ही शिलाई पण मारून घेऊ शकता। तर पहा, आता पूर्ण ह्या मी प्लेटी करून घेते। अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि खूपच लवकर आपली ही साडी पण तयार होते, फक्त 5 मिनिटं लागतात अशा प्रकारे प्लेटी करून आपल्याला त्यावरती शिलाई मारायला। तर पहा, आपली ही साडीला प्लेटी करून झालेले आहे। आता आपण साडीसाठी नॉट बनवून घेऊ। तर नॉट साठी पहा, मी हा खणाचा कपडा कट करून घेतलेला आहे। तर त्याची उंची घेतलेली आहे मी 2.5 इंच आणि पूर्ण रुंदी आपल्याला याची घ्यायची आहे 31 इंच। तर डबल फोल्ड केल्यामुळे याची हाफ मध्ये रुंदी भरत होती 15.5 आणि पूर्ण घेतलेली आहे 31 इंच। अशा प्रकारे आपल्याला हा नॉटसाठी कपडा कट करून घ्यायचा आहे। नंतर दोन्ही साइडनी पहा डबल फोल्ड करून आपल्याला अशा प्रकारे दोन्ही साइडनी शिलाई मारून घ्यायची। आता शिलाई मारून झाल्यानंतर पहा, साडी घेतलेली आहे त्याला मधोमध आपल्याला कट मारून घ्यायचा आहे साडीला। आता त्याला कट मारल्यानंतर आपल्याला नॉडला पण अशाच प्रकारे मधोमध ठेवून त्यालाही आपल्याला मधोमध कट मारून घ्यायचा। आता दोन्ही याला कट मारून घेतल्यानंतर आता जी नॉडची पट्टी आहे ती खाली ठेवायची, जिथे कट मारलेला आहे ती बरोबर मधोमध ठेवायची आणि साडीची पण कट मारलेली ती आपल्याला त्यावरती ठेवायची। बरोबर ठेवून आपल्याला नंतर अर्धा इंच आतमध्ये त्यावरती शिलाई मारून घ्यायची। तर त्यावरती आता अर्धा इंच आतमध्ये पहा मी शिलाई मारून घेतली। आता त्यानंतर जी नॉडची पट्टी आहे ती वरच्या साइडने काढून घेऊ अशा प्रकारे। नंतर अर्धा इंच पहा शिलाई मारल्यानंतर ती अशा प्रकारे फोल्ड होती, ती अर्धा इंच आतमध्ये घ्यायची, वरच्या साइडने पण अर्धा इंच आतमध्ये घ्यायचंय। नंतर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही दुमडून नंतर त्यावरती शिलाई मारून घ्यायची। पूर्ण आपल्याला अशा प्रकारे दोन्ही साइडने अर्धा इंच आतमध्ये घेऊन व्यवस्थित दुमडून घ्यायचं आणि नंतर त्यावरती शिलाई मारून घ्यायची। अशा प्रकारे आपल्याला ही नॉटची पट्टी तयार होईल, म्हणजे आपल्याला ही कळसाला बांधायला मागे तयार होईल। नंतर त्यावरती तुम्ही कडेला हे लटकन पण बनवून घेऊ शकता, तुम्हाला जसे आवडतात तशा प्रकारे तुम्ही लटकन पण बनवून घेऊ शकता। आता पूर्ण शिलाई पहा मी कशी मारली, त्याच प्रकारे तुम्ही ही मारून घ्या। दाखवल्याप्रमाणे जसं आहे तसंच तुम्ही जर बनवलं साडी तर तुमची साडी पण अशाच प्रकारे मस्त फिनिशिंग मध्ये ही तयार होईल। आता साडीला पूर्ण मारून मी शिलाई मारून घेतलेली आहे, त्यावरती आपण लेस लावून घेऊ। लेसने पण आपली साडी अजून सुंदर दिसेल। आता जितकी मापाची लेस लागती तेवढी मी कट करून घेतलेली आहे, आता त्यावरती लावून घेऊ। आता जिथे आपण नॉडला शिलाई मारली होती, जी शिलाई दिसते खाली, त्यावरती बरोबर आपल्याला ही लेस लावून घ्यायची। आता लेस लावून झाल्यानंतर त्याच्यावर डबल अजून शिलाई मारून घ्या, म्हणजे आपली लेस पण परत निघणार नाही। त्यानंतर पहा मी इथे धागे वगैरे काय आहे ते कट करून घेतले। आता आपली लेस पण लावून झाल्यानंतर पहा, ज्या प्लेटी आहे ते पण व्यवस्थित सेट करून घेतल्या, यावर तुम्ही प्रेस पण करून घेऊ शकता। त्यानंतर आपला पदर बनवून घेऊ। आता पदरासाठी मी पूर्ण रुंदी घेतलेली आहे याची 22 इंच, उंची घेतलेली आहे 5 इंच। आता त्यानंतर पदरेला पहा अशा प्रकारे आपल्याला 2 वेळा फोल्ड करून नंतर त्यावरती शिलाई मारून घ्यायची। बरोबर दोन्ही साइडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, जिथून आपण रुंदी घेतलेली आहे तिथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची दोन्ही साइडने आणि उंची पण घेतलेली आहे तिथे पण अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला हे पदर तयार करून घ्यायचे। आता पदरला मी पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे, आता त्यावरती आपण लेस लावून घेऊ।
लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणती पण लावून घेऊ शकता। दोन्ही साईडने आपल्याला जिथून रुंदी घेतलेली आहे त्या दोन्ही साईडने आपल्याला अशा प्रकारे लेस लावून घ्यायची। आता पहा लेस लावून झालेली आहे। अशा प्रकारे आपला हा पदर पण तयार झालाय आणि साडी पण तयार झालेली आहे। व्हिडिओ मध्ये तुम्हाला जर काही समजलं नसेल तर तुम्ही मागे पुढे करून हा व्हिडिओ परत एकदा पाहू शकता, कमेंट मध्ये विचारू शकता। तर असे व्हिडिओ तुम्हाला जर शिलाईचे पाहायचे असेल तर व्हिडिओ माझे पूर्ण तुम्ही नक्की पाहत जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।